नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत माठे, अनंत अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, जवळजवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी अडचणीचा विषय म्हणजे इंग्रजी. आणि या इंग्रजीमध्ये जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, जे राज्यसेवेची तयारी करतायत सध्या, किंवा बँकिंगची तयारी करतायत, किंवा SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शनची तयारी करतायत, परंतु त्यांना इंग्रजी हा विषय अवघड जातोय, तर अशा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो की जेणेकरून आपला सर्वांना या गोष्टीचा नक्कीच आपल्या स्पर्धेच्या तयारीमध्ये फायदा होईल. या हिशोबानं मी दररोज अपलोड करत असतो व्हिडिओ. तर बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आहे बेस. इंग्रजीचा बेस म्हणजे क्रियापद. तुम्हाला जेवढे जास्त क्रियापद माहीत असतील तेवढे जास्त तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे समजेल. आणि तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे एक्झाम पॅटर्न आहे ते पॅटर्न आहे अंडरस्टँडिंग बेसवर, म्हणजे अंडरस्टँडिंग बेसिसवर आहे, म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन बेसवर आहे. जर तुमचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगला स्कोर येईल, अदरवाईज येणार नाही. आणि तुमचा कॉम्प्रिहेन्शन कशा प्रकारे इम्प्रूव्ह होईल याच्यावर माझा पूर्ण फोकस आहे. आणि या पद्धतीनं आपण आज बघतोय क्रियापद. बघा, क्रियापदाचा मी मागचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. याच्यामध्ये मी म्हटलंय 9 मिनिटामध्ये 50 क्रियापद केलेत मी, 50 वर्ड्स इन 9 मिनिट्स. ज्यांनी नाही बघितला असेल त्यांनी माझा अगोदरचा व्हिडिओ बघा कृपया. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन क्रियापद मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला वाक्य चांगल्या प्रकारे समजू शकतील. बघूयात आजचे कोणते क्रियापद आहेत. तर प्रथम क्रियापद आहे कन्सेंट. कन्सेंट म्हणजे कबूल करणे किंवा कबुली देणे, सहमती देणे, कबूल करणे, कन्सेंट. बघा, कोऑक्स आहे. कोऑक्सचा अर्थ आहे लाडीगोडी लावणे म्हणजे कोऑक्स. नंतर आहे फॉन्डल. या फॉन्डलचा अर्थ आहे लाड करणे किंवा गोंजारणे, म्हणजे फॉन्डल. नंतरचा आहे स्लँडर किंवा डिफेम. बघा, हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत मित्रांनो, सिनोनिम्स आहेत, एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. बघा, सिमिलर वर्ड्स आहेत. स्लँडर और डिफेम या दोघांचा अर्थ आहे बदनाम करणे. काय करणे? बदनाम करणे. आणि हो, तुम्ही जर माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न केला तर हे शब्द तुमचे पाठ होतील, लवकर वर्ड्स पाठ होतील. बघा, नंतरचा आहे ब्राईब. या ब्राईबचा अर्थ आहे लाच किंवा रिश्वत घेणे, याला म्हणतात ब्राईब. नंतरचा जो शब्द आहे तो आहे क्रिपल. काय आहे? क्रिपल. बघा मित्रांनो, महत्वाचे शब्द आहेत काही, जे महत्वाचे आहेत त्याला मी स्टार्ट करणार आहे. ब्राईब, क्रिपल, डिफेम, स्लँडर. येस, सर्वच महत्वाचे शब्द आहेत, सर्वच वर्ड्स महत्वाचे आहेत, परंतु याच्यावर तुम्ही विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. क्रिपलचा अर्थ आहे हातपाय तोडणे किंवा पंगू करणे. एखाद्याचे हातपाय तोडणे किंवा पंगू करणे एखाद्याला, त्याला म्हणतात क्रिपल. काय म्हणतात? क्रिपल. नंतरचा आहे इलोप. हा पण शब्द महत्वाचा आहे. या इलोपचा अर्थ आहे चार सोबत पळून जाणे. इलोपचा अर्थ आहे चार सोबत पळून जाणे. यस. नंतरचा आहे क्वेंच. काय आहे? क्वेंच. आणि क्वेंचचा अर्थ आहे तहान भागवणे. काय करणे? तहान भागवणे, क्वेंच. बघा मित्रांनो, नंतर आहे रिसाइट. काय आहे? रिसाइट. या रिसाइटचा अर्थ आहे पाठांतर करणे. याला घोकनपट्टी नाही म्हणतात, त्याला घोकनपट्टी म्हणतात. पाठांतर करणे किंवा घोकनपट्टी करणे म्हणजे रिसाइट. काय? रिसाइट. बघा, नंतरचा आहे डॅझल. या डॅझल वरून तुम्हाला एक शब्द सांगतो मित्रांनो. एखादा सक्सेस असते ना, ते सक्सेस असते डॅझलिंग सक्सेस. काय असते? डॅझलिंग सक्सेस. याचा अर्थ आहे नेत्रदीपक यश. डॅझलिंग सक्सेस म्हणजे नेत्रदीपक यश. याच्यावरून डॅझल हे वर्ब आहे आणि या वर्बचा अर्थ आहे डोळे दिपविणे. काय करणे? डोळे दिपविणे म्हणजे डॅझल म्हणजे डोळे दिपविणे. तसाच आहे दुसरा गॅझल. दोन्ही पण महत्वाचे आहेत. बघा, गॅझलचा अर्थ आहे गटा पाणी पिणे. काय करणे? गटा पाणी पिणे म्हणजे गॅझल. नंतरचा आहे स्ट्रॉल. हा शब्द महत्वाचा आहे. स्ट्रॉलचा अर्थ आहे फेरफटका मारणे. काय करणे? फेरफटका मारणे. आपण म्हणतो ना, थोडक्यात जेवण वगैरे झाल्यानंतर एक फेरफटका मारायचा, चक्कर मारायचे, तर हे स्ट्रॉल असते. काय असते? स्ट्रॉल. चला, नंतरचा आहे गेज. काय आहे? गेज. GAZE. गेज. या गेजचा अर्थ आहे टक लावून पाहणे. काय करणे? टक लावून पाहणे. गेज म्हणजे टक लावून पाहणे. आणि बघा, दुसरं जे आहे ना, हे पण पाहणेच आहे. याला म्हणतात ग्लॅन्स. काय म्हणतात? ग्लॅन्स. व्हॉट इज दिस? ग्लॅन्स इज देअर. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ ग्लॅन्स? गेज इज व्हॉट?
एक टक पाहणे, टक लावून पाहणे, त्याला म्हणतात गेज. परंतु ग्लान्स, या ग्लान्सचा अर्थ आहे तिरप पाहणे किंवा ओझरती नजर टाकणे, ओझरत पाहणे. दिस इज कॉल्ड ग्लान्स. काय म्हणतात? ग्लान्स. गुड. नंतरचा आहे क्रिमेट. आपण शब्द महत्वाचा आहे क्रिमेट. या क्रिमेटचा अर्थ आहे अंत्य दहन करणे. काय करणे? अंत्य दहन करणे. हा, क्रिमेट. ओके. याच्यावरून सिमेट्री शब्द तुम्हाला आठवला असेल. सिमेट्री. तुम्हाला अजून शब्द आठवला असेल ग्रेवयार्ड. ग्रेवयार्ड, सिमेट्री म्हणजे तुम्हाला माहित झालंय दफनभूमी किंवा स्मशानभूमी, लास्ट वाला ठिकाण. ओके. येस, दिस इज द क्रिमेट. क्रिमेटचा अर्थ आहे अंत्य दहन करणे. नंतरचा आहे प्लक. बघा मित्रांनो, प्लक हा लेडीजचा प्लकिंग नावाचा विषय असतो ना, ते आयब्रोज तिथं प्लकिंग नावाचा विषय असतो बघा. तर या प्लकचा अर्थ आहे खुडणे किंवा तोडणे. तोडणे किंवा खुडणे त्याला म्हणतात प्लक. आपण प्लकिंग द फ्लावर्स, प्लकिंग द फ्लावर, फुल तोडणे किंवा खुडणे. ओके. तर प्लक, प्लक म्हणजे तोडणे किंवा खुडणे. नंतरचा आहे सक. सकचा अर्थ आहे चोखणे. काय करणे? चोखणे म्हणजे सक. सक म्हणजे चोखणे. ओके. नंतरचा आहे क्रॅम. क्रॅम बघा मित्रांनो, मी या लाईन मध्ये एक शब्द लिहिला रिसाइट, या लाईन मध्ये एक शब्द लिहिला क्रॅम. या क्रॅमचा आपण अर्थ होतो पाठांतर करणे किंवा घोकनपट्टी करणे, घोकनपट्टी करणे, पाठांतर करणे, एखादा विषय पाठ करणे, एखादा शब्द वगैरे असेल तर पाठ करणे. सो दिस इज कॉल्ड रिसाइट क्रॅम. ओके, म्हणजे पाठ करणे. नंतरचा आहे रिगल. WRIGGLE, रिगल. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिगल? डू यू नो फ्रेंड्स व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिगल? रिगलचा अर्थ आहे वळवळ करणे. काय करणे? वळवळ करणे. यस, रिगल म्हणजे वळवळ करणे. नंतरचा शब्द आहे स्टार्टल. स्टार्टल, स्टार्टल, स्टार्टलचा अर्थ आहे दचकणे. दचकणे. हा, एखाद्याला बिमारी असते ना, डिसीज असतो एखाद्याला, एखादा आवाजाला चटकन तर ताबडतोब दचकतो एखादा व्यक्ती. ओके. सो दिस इज द स्टार्टल. स्टार्टल म्हणजे दचकणे. काय करणे? दचकणे. नंतरचा आहे कंडेम. कंडेमचा अर्थ आहे निषेध करणे. एखाद्या गोष्टीचा निषेध करणे म्हणजे कंडेम. काय? कंडेम म्हणजे निषेध करणे. नंतरचा स्ट्रगल. हा सर्वांचा परिचित आहे. स्ट्रगल. स्ट्रगल म्हणजे काय सांगा मित्रांनो? आपल्या सर्वांना माहिती आहे. स्ट्रगलचा अर्थ आहे संघर्ष करणे, संघर्ष करणे. यस, म्हणू शकता तुम्ही. यस, डेफिनेटली. लाईफ इज अ स्ट्रगल. एक्झॅक्टली, लाईफ इज अ स्ट्रगल. खरंच आहे, जीवन एक संघर्षच आहे आणि आहेच तो आहेच. आपण संघर्ष केला पाहिजे. लाईफ इज अ स्ट्रगल. तर स्ट्रगल म्हणजे संघर्ष करणे, संघर्ष करणे, स्ट्रगल. नंतरचा आहे ऑर्गनाइज. ऑर्गनाइज, ऑर्गनाइज माहिती आहे ऑर्गनाइज काय आहे? यस, ऑर्गनाइज पासून ऑर्गनायझेशन हे नाव तयार झालंय. ऑर्गनायझेशन. यस. तर ऑर्गनाइजचा अर्थ आहे संघटित होणे. काय करणे? संघटित होणे, संघटित होणे, संघटना तयार करणे, संघटित होणे, एकत्र येणे, संघटित करणे म्हणजे ऑर्गनाइज. काय करणे? ऑर्गनाइज म्हणजे संघटित करणे, संघटित होणे. यस. महत्वाचा शब्द आहे टॉडल. टॉडल. या टॉडलचा अर्थ आहे तुडू तुडू चालणे. कसं चालणे? तुडू तुडू. लहान मुलं चालतात ना, तुडू तुडू चालणे. यस, दिस इज कॉल्ड टॉडल. टॉडल. टॉडल म्हणजे तुडू तुडू चालणे, तुडू तुडू चालणे, टॉडल. नंतरचा आहे स्क्वीज. हा, महत्वाचा शब्द आहे मित्रांनो. तुम्ही जर रस्स्याची भाजी खात असाल, रस्सी, रस्सा, रस्सावाली एकदम तर रिवाज जी भाजी खात असाल ना, तर त्या भाजीवरती तुम्ही काहीतरी पिळता. यस, या, एक्झॅक्टली दिस वन. सो लेमन. स्क्वीज द लेमन. स्क्वीज द लेमन म्हणजे काय? लिंबू पिळा, लिंबू पिळा. तर पिळण्याला म्हणतात स्क्वीज. काय म्हणतात? स्क्वीज म्हणजे पिळणे. स्क्वीज म्हणजे पिळणे. एक्झॅक्टली दिस वन. नंतरचा आहे कोऑपरेट. कोऑपरेट. कोऑपरेट म्हणजे काय? कोऑपरेट म्हणजे येस, व्हेरी गुड. कोऑपरेटचा अर्थ आहे सहकार्य करणे, सहकार्य करणे, मदत करणे, सहकार्य करणे. दिस इज कॉल्ड कोऑपरेट. नंतरचा आहे लर्न. येस, लर्न म्हणजे काय? शिकणे. आणि लर्न म्हणजे काय? पाठ करणे. लर्न म्हणजे शिकणे. तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो. बघा, मी या लाईन मध्ये शेवटचे 3 शब्द लिहिले सध्या. रिसाइट, क्रॅम, लर्न चा अर्थ आहे ध्यानात ठेवणे, पाठांतर करणे, पाठांतर करणे. ओके, चला. नंतरचा शब्द आहे एक्सचेंज. काय? एक्सचेंज. माहित आहे चेंज म्हणजे काय? बदल करणे. एक्सचेंज म्हणजे काय? अदला बदल करणे. येस, व्हेरी गुड. एक्सचेंजला समानार्थी शब्द आहे बार्टर. हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. मी अजून समानार्थी शब्दाची जोडी सांगितली तुम्हाला. एक म्हणजे स्लॅंडर आणि डिफेअर. सांगितलंय स्लॅंडर आणि डिफेअर. बघा, बघण्यासाठी 2 शब्द जवळजवळ सांगितले, गेज आणि ग्लॅन्स. सांगतो, रिपीट करतो मी. यस, आय एम गोइंग टू रिपीट इट अगेन आफ्टर फिनिशिंग दॅट, आफ्टर कंप्लीटिंग दॅट. ओके, वी आर जस्ट गोइंग टू रिपीट इट अगेन. नो प्रॉब्लेम, डोंट वरी अबाउट दिस. आय एम जस्ट गोइंग टू डू इट अगेन. चलो. नंतरचा आहे एक्सचेंज आणि बार्टरचा अर्थ आहे अदला बदल करणे. काय करणे? अदला बदल करणे. गुड, व्हेरी गुड.
चला नंतरचा आहे इमॅन्सिपेट. इमॅन्सिपेटचा अर्थ आहे च्यातून मुक्त करणे, मुक्त करणे. यस, एखाद्याला मुक्ती मिळणे, मुक्त करणे, एखाद्या गोष्टीतून मुक्त करणे. यस, दिस इज कॉल्ड इमॅन्सिपेट. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. आय एम टेलिंग यू दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. इमॅन्सिपेट. इमॅन्सिपेट म्हणजे काय? मुक्त करणे, च्यातून मुक्त करणे. यस. नंतरचा आहे कॉम. यस, आय एम गोइंग टू टेल यू द सेंटेन्स. यू कॅन डेफिनेटली गेस द मिनिंग ऑफ दॅट वन. कॉम युअर हेअर. कॉम युअर हेअर. कॉम युअर हेअर मीन्स व्हॉट? याचा अर्थ आहे केस विंचरणे. कॉम म्हणजे काय? केस विंचरणे. केस विंचरण्यासाठी म्हणतात कॉम. लक्षात आहे? येस, व्हेरी गुड. नंतरचा आहे पाहण्यासाठी एक शब्द अजून आहे, कन्नाईव्ह. कन्नाईव्हचा अर्थ असा आहे, कन्नाईव्ह म्हणजे एखाद्याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे त्याला एकदम आपल्या साध्या मराठीमध्ये म्हणता येईल कानाडोळा करणे. काय करणे? कानाडोळा करणे. येस, मार्केटमध्ये गेले तुम्ही, मार्केटमध्ये एखादा मित्र भेटला, तो खूप जास्त वेळ देणारा मित्र आहे, म्हणजे त्याला बोलल्यानंतर त्याला कमीत कमी अर्धा एक तास तुम्हाला द्यायचा आहे, तर तो तुम्हाला नाही द्यायचा आहे, म्हणून तुम्ही काय करता? त्याच्याकडे कन्नाईव्ह करताय, म्हणजे कानाडोळा करताय, दुर्लक्ष करताय. सो कन्नाईव्ह. कन्नाईव्ह म्हणजे काय? कानाडोळा करणे. येस, दुर्लक्ष देणे, दुर्लक्ष करणे. नंतरचा आहे बॉदर. बॉदर माहिती आहे तुम्हाला? बॉदर म्हणजे काय? इट्स नॉट ब्रदर. इट्स नॉट ब्रदर, इट्स अ बॉदर. या बॉदरचा अर्थ आहे बुचकाळ्यात पाडणे, एखाद्याला बुचकाळ्यात पाडणे, संभ्रमात पाडणे म्हणजे बॉदर. काय? बॉदर म्हणजे बुचकाळ्यात पाडणे, अडचणीत पाडणे, बुचकाळ्यात पाडणे, संभ्रमात पाडणे म्हणजे बॉदर. बॉदर. येस. नंतरचा आहे ॲब्स्कॉन्ड. व्हॉट इज दिस? ॲब्स्कॉन्ड महत्त्वाचा शब्द आहे. येस, ॲब्स्कॉन्ड. दॅट वर्ड इज स्पेशली यूज फॉर थीफ. थीफ. येस, चोरांसाठी वापरला जातो. फरार होणे किंवा पळून जाणे, दिस इज कॉल्ड ॲब्स्कॉन्ड. ॲब्स्कॉन्ड, पळून जाणे किंवा फरार होणे, पसार होणे, दिस इज कॉल्ड ॲब्स्कॉन्ड. आणि लास्ट वाला एक शब्द इथे दिसतोय मला, तो आहे मग अप. काय? मग अप. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, हे जे लास्ट वाली लाईन आहे, हे लास्ट वाली लाईन आहे, हे चारही शब्द सिमिलर वर्ड्स आहेत. लास्ट वाली लाईन बघा, मी 4 शब्द लिहिले. यातला पहिला शब्द आहे रिसाइट, नंतरचा आहे क्रॅम, नंतरचा आहे लर्न, नंतरचा आहे मग अप. तर चारही शब्दांचा अर्थ एकच आहे, समानार्थी शब्द आहेत. These are words, that is 4 words are there, and these words are similar to each other. These are synonyms of each other. Okay? So recite, cram, learn आणि mug up याचा अर्थ आहे पाठांतर करणे, ध्यानात ठेवणे, लक्षात ठेवणे. म्हणजे काय काय? माझ्यासोबत म्हणा, रिसाइट, क्रॅम, लर्न आणि मग अप म्हणजे पाठांतर करणे, भोकनपट्टी करणे, भोकनपट्टी करणे, ध्यानात ठेवणे, लक्षात ठेवणे, हे सगळे अर्थ एकच आहे. चला नंतरचे लास्ट वाली लाईन बघायची आपल्याला. मी 2 शब्द लिहिले ना. येस, एक आहे रिमाइंड आणि एक आहे रिमेंबर. राईट. बघा, एक पहिला शब्द आहे या लाईनला, या रोमनला. पहिला आहे रिमाइंड, दुसरा आहे रिमेंबर. मला सांगू शकाल का मित्रांनो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द 2 वर्ड्स? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज 2 वर्ड्स? One is remind, another is remember. Can you please tell me remember? What is the remember? Yes, please. Remember. Yes. Remember चा अर्थ आहे स्वतः आठवणे. एखादी गोष्ट रिमेंबर. मी रिमेंबर केलं ती गोष्ट, मी 20 शब्द रिमेंबर केले. Yes, I remembered 20 words. I remembered 20 words म्हणजे मी 20 शब्द आठवण केले. म्हणजे 20 शब्द मी आठवले. This is called remember. स्वतः आठवणे. रिमेंबर. आता रिमाइंड काय असतो? रिमाइंड बघा मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये एक रिमाइंडर आहे. येस, मित्राचा वाढदिवस आला, बर्थडे आला की तिथे तुम्हाला रिमाइंडर देते. रिमाइंड करण्याचा अर्थ आहे एखाद्याच्या काय करणे? लक्षात आणून देणे, म्हणजे आठवण करून देणे. बघा, तुम्ही सकाळी 4 ला अलार्म लावता. अलार्म. इट इज नॉट अलाराम आणि गेलाराम. द स्टँडर्ड प्रोनाउन्सिएशन ऑफ दॅट वन इज अलार्म. व्हॉट इज दॅट? अलार्म. तर तुम्ही सकाळी 4 ला अलार्म लावला आणि तो 4 ला काय करतो? तुम्हाला रिमाइंड करतो. तुम्ही झोपत असता, तुम्हाला रिमाइंड करतो. रिमेंबर नाही करत तो. रिमेंबर आपण स्वतः करत असतो आणि रिमाइंड आपण दुसऱ्याला करून देतो किंवा दुसरा आपल्याला करून देतो. सो दिस इज कॉल्ड रिमाइंड. रिमेंबर म्हणजे आठवणे आणि रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे. समजतंय? लक्षात आलं मित्रांनो? लक्षात आला याचा अर्थ काय का? बघा, रिमेंबर म्हणजे स्वतः आठवणे आणि रिमाइंड म्हणजे दुसऱ्याला आठवण करून देणे. व्हेरी गुड. सेम लाईक दिस 2 शब्द मी अजून दिले. याच्यामध्ये 2 शब्द अजून दिले, पण याच्या अगोदर आपण हे 3 बघूया. महत्वाचे, तिन्ही पण महत्वाचे आहेत. These 3 verbs are very important, and first one we were just going to see that one, and this one is a ransack.
रॅन्सॅक हा वर्ब आहे, हे सर्वच वर्ब आहेत आणि या सर्वांचे अर्थ मी सांगितले. तुम्हाला फक्त 5 वर्बचे अर्थ सांगायचे बाकी आहेत आणि मी सांगतोय. पहिला आहे रॅन्सॅक, आता सांगायचे बाकी आहेत त्यापैकी. रॅन्सॅकचा अर्थ आहे एखाद्याला वाटेत अडवून लुटणे. येस, वाटेत अडवून लुटणे याला म्हणतात रॅन्सॅक. काय म्हणतात? रॅन्सॅक. रॅन्सॅक म्हणजे वाटेत अडवून लुटणे. दुसरा आहे फ्रेट, FRET, फ्रेट. या फ्रेटचा अर्थ आहे मनाला घोर लावून घेणे. येस, एखादा व्यक्ती आहे एखाद्या गोष्टीचं काय करतो म्हणजे मनाला खूप लावून घेतोय, तर मनाला घोर लावून घेणे याला म्हणतात फ्रेट. काय म्हणतात? फ्रेट. फ्रेट इज व्हॉट? मनाला घोर लावून घेणे. आणि नंतरचा आहे हॉइस्ट. हॉइस्ट माहिती आहे तुम्हाला मित्रांनो? हॉइस्टचा अर्थ आहे काय? व्हेरी गुड. नाही माहिती आहे? चला ओके, नो प्रॉब्लेम, सांगतोय. या हॉइस्टचा अर्थ आहे झेंडा फडकवणे. काय करणे? झेंडा फडकवणे. झेंड्याला काय म्हणतात? झेंड्याला म्हणतात फ्लॅग, किंवा काय म्हणतात आपल्या झेंड्याला भारताच्या? ट्राय कलर. येस, दिस इज कॉल्ड फ्लॅग और ट्राय कलर. या वी कॅन से hoist the flag or hoist the tricolor. झेंडा फडकवणे. तिरंगा, ट्रायकलर म्हणजे 3 रंगाचा म्हणजे तिरंगा, फ्लॅग म्हणजे झेंडा, फ्लॅग ट्रायकलर. तर हॉइस्ट म्हणजे फडकवणे. काय करणे? फडकवणे. आता बघा 2 महत्त्वाचे शब्द लास्ट वाले आहेत. याच्यामध्ये एक आहे रिप्लाय आणि एक आहे रिस्पॉन्ड. रिप्लाय अँड रिस्पॉन्ड. मला सांगू शकता मित्रांनो रिप्लाय म्हणजे काय आणि रिस्पॉन्ड म्हणजे काय? तुम्ही मेसेज बघताय, मेसेज एखादा तुम्ही व्हॉट्सअप चॅट ओपन करताय आणि त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला मेसेज करतोय आणि मेसेज केल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच व्यक्तीच्या त्या मेसेजच्या चॅट बॉक्समध्ये जाता आणि त्यावेळेला तिथं लिहिलेलं असतं रिप्लाय. काय लिहिलेलं असतंय? रिप्लाय लिहिलेलं असतं, रिस्पॉन्ड नसते, रिप्लाय असते. तर रिप्लायचा अर्थ आहे प्रति उत्तर देणे. काय करणे? प्रति उत्तर देणे. आणि हा जो रिस्पॉन्ड असतो ना, या रिस्पॉन्डचा अर्थ असा आहे, समजा मी शिकवत आहे आणि तुम्ही मला काय करताय? प्रति उत्तर नाही देते तुम्हाला, तुम्ही मला प्रतिसाद देता. मी शिकवतोय, तुम्ही मला प्रतिसाद देताय. म्हणजे शिक्षक शिकवतायत आणि विद्यार्थी प्रतिसाद देतायत. सो दिस इज कॉल्ड अ रिस्पॉन्ड. याचा अर्थ रिप्लाय म्हणजे प्रति उत्तर देणे आणि रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे. बघा मित्रांनो, काही शब्द मी जोड्याने लिहिले. याच्यामध्ये मी काही बॉक्स केले, काही अंडरलाईन केली आहे. हे बघा, हे 4 शब्द पण महत्वाचे आहेत. हे रिपीट करूयात पटापट एकदा. ओके, 2 मिनिटांमध्ये. बघा, महत्त्वाचा शब्द स्लॅंडर आणि डिफेम. या दोघांचा अर्थ एकच आहे, समानार्थी शब्द आहे. आणि स्लॅंडर आणि डिफेमचा अर्थ आहे बदनाम करणे. काय करणे? बदनाम करणे. येस. बघा, नंतरचा मी तुम्हाला सांगितलं गेज अँड ग्लान्स. गेजचा अर्थ आहे टक लावून पाहणे आणि ग्लान्सचा अर्थ आहे ओझरतं पाणी तिरपं पाहणे. येस, व्हेरी गुड. नंतरचा मी तुम्हाला सांगितलं, येस, अजून एक आहे सांगितलं तुम्हाला, बघण्याबद्दलचाच विषय होता तो. येस, कन्नाईफ. काय होता? कन्नाईफ. कन्नाईफचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे किंवा कानाडोळा करणे. कानाडोळा करणे, कन्नाईफ. काय म्हणा एकदा? व्हेरी गुड. कन्नाईफ. काय? कन्नाईफ. कन्नाईफचा अर्थ कानाडोळा करणे. गुड. नंतरचे मी तुम्हाला सांगितले 2 वाले. एक आहे रिमाइंड आणि एक आहे रिमेंबर. तर रिमेंबरचा अर्थ आहे आठवणे आणि रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे दुसऱ्याला. नंतरचा आहे रिप्लाय आणि रिस्पॉन्ड. तर रिप्लाय म्हणजे प्रति उत्तर देणे आणि रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे. व्हेरी गुड. फ्रेट म्हणजे मनाला घोर लावून घेणे. रॅन्सॅक म्हणजे वाटेत अडवून लुटणे. हॉइस्ट म्हणजे झेंडा फडकवणे. येस, व्हेरी गुड. माहित झाला? सांगू शकाल मला कोणी प्लीज? ब्राईब म्हणजे काय? लाच घेणे किंवा लाच, रिश्वत घेणे किंवा लाच घेणे. क्रिपल म्हणजे पंगू करणे, हातपाय तोडणे. इलोप म्हणजे त्यासोबत पडून जाणे. क्वेंच म्हणजे तहान भागवणे. रिसाइट, क्रॅम, लर्न आणि मगअप समानार्थी शब्द आहेत. दीज आर सिमिलर वर्ड्स, सिनोनिम्स ऑफ. ओके, वी कॅन से व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट वन? रिसाइट, क्रॅम, लर्न अँड मगअप चा अर्थ आहे पाठांतर करणे, घोकणपट्टी करणे. येस, लक्षात ठेवणे, ध्यानात. चला, सांगू शकाल मला तुम्ही प्लीज स्टार्टर म्हणजे काय? दचकणे. स्टार्टर म्हणजे दचकणे. व्हेरी गुड. रिगल. रिगल म्हणजे वळवळ करणे. डॅझल म्हणजे डोळे दिपवणे. गॅझल म्हणजे गटागटा पाणी पिणे. यस, व्हेरी गुड. स्टॉल म्हणजे फेरफटका मारणे. फेरफटका मारणे, स्टॉल. नाईस वन. क्रिमेट चा अर्थ आहे अंत्य दहन करणे. काय करणे? अंत्य दहन करणे. प्लक तोडणे किंवा खुडणे. सक म्हणजे चोखणे, चोखणे. क्वेंच तहान भागवणे. इलोप त्यासोबत पळून जाणे. क्रिपल हातपाय तोडणे, पंगू करणे. ब्राईब म्हणजे लाच घेणे, लाच किंवा रिश्वत घेणे. येस. डिफेन्स स्टँडर्ड माहिती झाला. फॉन्डल. फॉन्डल म्हणजे काय? येस, लाड करणे किंवा गोंजारणे. आणि कोऑक्स म्हणजे काय? लाडीगुडी लावणे, लाडीगुडी लावणे. व्हेरी गुड. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. नियर अबाउट सेम मिनिंग इज दॅट. सो कन्सेंटचा अर्थ आहे काय करणे? कबूल करणे. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपल्याला
वर्ब्स आहेत. हे वर्ब्स, these verbs मी म्हणेल ना इंग्रजीमध्ये काय, verb is the heart of English. I'm just going to tell you in simple, in a one sentence, and that is what verb is the heart of English. If you know a lot of verbs, you know English well. Otherwise, it is not possible for you to understand English. So comprehension is there. आणि कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी, आपल्याला अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वर्ब्स माहीत असले पाहिजे. म्हणून मी तुमच्या समोर नवनवीन वर्ब्स घेऊन येतोय. तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी पुन्हा लवकरच तुमच्या समोर नवीन वर्ड्स घेऊन येणार आहे. तोपर्यंत बघूयात. तोपर्यंत अभ्यास करा, चांगला करा, ध्यानात ठेवा. नाही राहते ध्यानामध्ये, पुन्हा व्हिडिओ बघा, नक्की लक्षात राहील, मला माहिती आहे. ओके, चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.